एव्हरीवन, कशा आहात सगळे? मी आज बनवणार आहे तांदळाची खीर. तांदळाची खीर करण्यासाठी मी इथं तांदूळ भिजू घातले होते आणि त्या खिरीला घट्टपणा येण्यासाठी मी ही एवढं खोबरं आणि विलायची दळून घेणार आहे मिक्सरमधून. तुम्हाला दाखवते मी वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडलेली. आज आहे वैभव लक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मीची मी पूजा मांडलेली आहे आणि त्यामुळं आणि माझा मुलगा 10वीला पास झाला आणि मुलगी 12वीला पास झाली, त्यामुळं मी आज देवीला खिरीचा नैवेद्य दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. हे दूध मी आता उकळून घेतलंय. आता उकळून घेतलेल्या दुधात आपण भिजवलेले तांदूळ, खोबरं आणि विलायची टाकूया. हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलंय. ही झटपट बनवणारी खीर आहे आणि आता ही छान मिक्स करूया. जेवढे तांदूळ ते घेतलं होतं, खोबरं, विलायची, जेवढा ते मिक्सरमधून काढलेलं होतं, ग्राइंड केलेलं, तेवढीच आपण साखर घेऊया. ही पण टाकूया. करके आमच्या घरात थोडं जास्त गोड खातात, त्याप्रमाणे मी साखर टाकली आणखी थोडी जास्त मला वाटलं म्हणून. छान आता ढवळून घेऊया. गॅस कमी करूया, मिडियमवर असंच ह्याला उकळून घ्यायची. गॅस थोडा फुल करून त्याला छान आणखी एकदा साखर घालून घेऊया आपल्याला. बघा, आपल्या खिरीला आता उकळी आली आहे मस्तपैकी. याचा तांदूळ पण शिजलेला. तांदूळ पण शिजलेला आहे, आणखी शिजू देऊया. मस्त आपली खीर शिजून झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय अँड गुड नाईट. टेक केअर. बघा, आपली खीर तयार आहे खाण्यासाठी. कशी वाटली ही खीर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवम, तुला कशी वाटते खीर? खूप छान. आज माझं बाळ 10वीला पास झाले, त्याला 80% गुण पडले म्हणून मी ही खीर बनवलेली आहे. त्याचा रिझल्ट पण एक दिवस मी नक्की तुम्हाला दाखवेन. आणि
माझी मुलगी पण 12वीला 75% गुण घेऊन पास झालेली आहे. त्या आनंदाने मी आज खीर बनवलेली आहे. बाय.